पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला जाणीव आहे, माझा निर्णय ऐकून तुला खूप वाईट वाटले असेल। काहीतरी कारण असेल म्हणूनच मी घेतला असेल ना हा निर्णय। भामे, ऐकून तरी घे माझी बाजू। तुम्ही सगळे असे काही ऐकून न घेताच का बोलताय? किमान तू तरी समजून घे, मला पुन्हा कुणाचाही रोष पत्करून या घरातून बाहेर जायचे नाही। त्यामुळे तुझ्या मनात जर माझ्याबद्दल राग असेल तर तो व्यक्त कर, चालेल मला। मी लहान होते ना, तेव्हा आमच्या घरी एक प्रसंग घडला होता। एकदा एक भिक्षेकरी आला होता आमच्या घरी। मी मापट्याने धान्य गोळा केलं आणि त्याला देऊ लागले, पण ते करता करता माझ्या लक्षातच आलं नाही की केव्हा माझ्या बोटातली अंगठी गळून त्या मापट्यात पडली आणि धान्यासोबत त्या भिक्षेकऱ्याकडे गेली। तोही बिचारा प्रामाणिक, त्याने मला ती परत देऊ केली, पण आमच्या आड आली ती शिकवण, संस्कार। एकदा दिलेले दान परत मागायचे तर नाहीच, पण घ्यायचे सुद्धा नाही। मग काय, दिला निरोप प्राणाहून प्रिय अंगठीस। आणि ही कहाणी आत्ता सांगण्याचे कारण? लग्न होऊन जेव्हा या घरात आले तेव्हाच ठरवलं होतं की तुमच्यासाठी आणि या घरासाठी शक्य असेल ते सर्व काही करेन। तुमच्या कुठल्याही निर्णयात माझी आडकाठी असणार नाही। तुम्ही मॅट्रिक उत्तीर्ण झालात तेव्हाही तुम्हाला शब्द दिला होता मी की तुमच्या प्रत्येक निर्णयास माझा पाठिंबाच असेल। आणि आता जेव्हा जेव्हा मन दुखावतं ना, तेव्हा तेव्हा माझी हीच शिकवण माझ्या समोर येऊन उभी ठाकते आणि म्हणते की बाई गं, तू तर शब्द देऊन बसलीस, आता कशी मागे फिरशील? आता तुला पटो न पटो ही परिस्थिती मान्य कर। करते, दुसरे करू तरी काय शकणार मी? आमच्या सत्यभामाबाईंना ज्या मनुष्याने दुखावले तो आता समोर कान धरून उभा आहे। अहो, आता त्याने उठाबशा काढाव्यात की आणखी काही कठोर शिक्षा आहे त्याच्या नशिबात? करा, आणखी चेष्टाच करा आमची। कधी नव्हे ती संसाराची स्वप्न पाहिली होती। गेली 3 वर्ष गेली आता वसतिगृहात पुन्हा। मी काय म्हणते, तुम्ही कायमचे वसतिगृहातच का नाही जात राहायला? तिथे तुमचे सवंगडी असतीलच, आमची काय गरज आहे? नाही, तुझ्यापेक्षा मला तुझी व्याकुळता जास्त बोचते। यापुढे मी शब्द देतो, माझ्यामुळे तुला कोणताही मानसिक त्रास होणार नाही। म्हणजे तुम्ही जाणार नाही? जाणार तर, परंतु कायम स्वरूपी नाही। भामे, मी अशी सोय करून ठेवली आहे जेणेकरून मला सातत्याने इथे ये जा करता येईल। काकूच्याच भाषेत सांगायचे तर संसाराला वेळ देऊन लक्ष द्यायचे ठरवले मी आता। स्वागत आहे टिळक। अरे, तुम्ही देखील इथेच? पुन्हा एकदा या वास्तूमध्ये आलात तर? होय, माझे इथले देणे बाकी असावे कदाचित, म्हणून पावले पुन्हा इथे वळली। नाही, पण खरोखर इथे प्रत्येक पावलागणी जुन्या आठवणी, जुने क्षण सगळं आठवत आहे।
असे वाटते कालच तर प्रवेश घेतला आपण, आणि त्या सगळ्या आठवणींनी हसूही येते आणि डोळ्यात पाणी. असो, बाकीची मंडळी कुठे आहेत? बाकीचे कोण? अहो बहुतेक सर्व आपल्या मार्गी लागले, आपल्या गावात गेले, नोकरीस गेले. होय. हो, काही नवीन मंडळी मात्र आली. हा. आगरकर, गोपाळ गणेश आगरकर. लक्षात आहे वाटतं अजून? अर्थात, विसरेन कसा. आलो. बुवा, नमस्कार. नमस्कार. हे काय, ओळखले नाही? तुम्ही ज्यांना स्पर्धेत हरवता त्यास लक्षात ठेवत नाही बहुधा. आहे सर्व काही लक्षात आहे. बळवंत गंगाधर टिळक. नाही, पुन्हा भेट होईल असे कल्पिले नव्हते, त्यामुळे तात्काळ लक्षात आले. पण आपण तर पदवी मिळवली, मग इथे? परंतु विद्यार्थी दशा जगायची हौस संपली कुठे आपली अजून. त्यामुळे आता काही काळ इथेच मुक्काम करेन. नाही नाही, छान आहे, छान आहे. तसे असेल तर वरच्यावर भेट होईलच आपली. निश्चित. आनंद वाटला आपल्याला भेटून. बरं, माफ करा, पण सदऱ्याशिवाय जाताय तुम्ही? असे उघडे फिरू नका, गारठा किती आहे. थंडी लागत नाही तुम्हास? या संवेदना शारीरिक नसून मानसिक असतात. त्यामुळे एकदा का मनाने ठरवले की आपल्याला थंडी वाजत नाही म्हटल्यावर नाही वाजत थंडी. पण हो, हा ओला सदरा अंगी चढवला तर मात्र आजारपणास आमंत्रण दिल्यासारखेच होईल. अहो, मग दुसरा घाला कुठला तरी. माफ करा, माझ्याकडे कोरा सदरा आहे, मी तुम्हाला देऊ करतो. क्षमा करा. काय झालं? भेट वस्तू स्वीकारणे देणे हे शिष्टाचार पटत नाहीत मला. माझ्याकडे जे आहे, जितके आहे, संतुष्ट आहे मी. धन्यवाद. गुरुजी, इथे मला हवी असलेली काही पुस्तके ठेवलेली होती, ती गेली कुठे? आता मी इतकी वर्ष महाविद्यालयात वास्तव्य करतोय, परंतु या विभागात कुणीही फिरकल्याचे मला स्मरत नाही. तुम्ही ती विकून टाकली नाहीत ना? छे छे, अरे टिळक, आपल्या या ग्रंथालयाला एक वाळवी लागली आहे. वाळवी? हो, जी फक्त इथलीच नाही तर सगळीकडची पुस्तके खाऊन टाकते आहे. मग गुरुजी, आपण त्यावर काहीतरी उपाय करायला हवा, नाहीतर आपली एवढी महान ग्रंथ संपदा आहे त्याची भुकटी होईल. नाही नाही, तुला समजले नाही. ती वाळवी म्हणजे आगरकर. गेल्या काही दिवसात कित्येक पुस्तके वाचून फस्त केली आहेत त्याने. काही विचारू नकोस. ही जगातली अशी एकमेव वाळवी असेल जी पुस्तके पोखरत नाही.
त्यातून मिळालेले ज्ञान प्राप्त करून स्वतः समृद्ध होते. बोला. या यादीतील सर्व पुस्तके मला हवी आहेत. ही सगळी पुस्तकं इथं मिळणं कठीण आहे. काही पुस्तके बाहेरून मागवावी लागतील. 2 दिवस जातील त्या. होय, बरं. मग बाकीची पुस्तके असू द्या, किमान समग्र ज्ञानकोश तरी मला आवर्जून द्या. म्हणजे तो वाचायला घेतला तर किमान काही दिवस तरी जातीलच. अरे आजच तो खंड आगरकर घेऊन गेलाय. होय, असे? बर, मग आणखी एखादी प्रत असेल त्याची? नाही, पण उद्या सकाळी येईल. उद्या सकाळपर्यंत तो खंड आगरकर ग्रंथालयात जमा करणार. नाही 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 नाही, समग्र ज्ञानकोश फार मोठा खंड आहे. एका बैठकीत वाचायचे म्हटले तरी किमान 3 दिवस लागतील. अरे टिळक, तुला त्या मुलाचा वाचनाचा वेग माहिती नाहीये. उद्या तो खंड इथे येणार म्हणजे येणार. मी पैज लावायला तयार आहे. गुरुजी, एवढ्या विश्वासानं सांगताय तर मग लागली पैज. तो खंड इतका मोठा आहे, तो एका दिवसात वाचून पूर्ण होणे शक्य नाही. आगरकर उद्या संपूर्ण खंड वाचून तो परत करीत नाहीत. लागली पैज. चालेल. कालचं पुस्तक ना? हो, परत करायला आलोय. संपूर्ण वाचून झालं? हो. नाही म्हणजे तुम्हाला कल्पना आहे ना की कुठलंही पुस्तक घेतलं तरी 24 तासाच्या आतमध्ये पूर्णपणे वाचून द्यायचा नियम आहे माझा. मग आज अचानक असा प्रश्न का विचारलात? कुतूहल. मलाच हे कुतूहल होते की हा इतका मोठा खंड तुम्ही 24 तासात वाचून पूर्ण केला. कालच मला गुरुजींनी सांगितलं होतं की उद्या आगरकर खंड परत आणून देणार. मला पटले नाही. मी लावली पैज आणि आज तुमच्याकडून पुन्हा एकदा पराभूत झालो. बहुधा मला सातत्याने पराभूत करायचा ध्यास घेतलेला दिसतोय तुम्ही. हो, असं काही नाही. जाणून बुजून काही केलेलं नाहीये मी. हे बघा, जर मला अगोदर माहिती असते तुम्हाला हा खंड हवाय तर मी स्वतःहून दिला असता. छे छे छे. खरं तर मला आनंदच वाटला. तुमच्यासारख्या विद्वानाकडून पराभूत होणं म्हणजे आमचं नशीबच. कोण विद्वान? मी? अहो नाही नाही नाही, मला आपला वाचनाचा व्यासंग आहे. तुम्हाला सांगतो, कित्येकदा हातामध्ये जेवणाचे ताट नसते पण पुस्तक मात्र असते. माझ्यासाठी तेच खाद्य आहे म्हणा. म्हणजे थोडक्यात गुरुजींनी तुमचे योग्य बारसे केलेले आहे. काय वाळवी? वाळवी? बघा बघा, तुम्हीच बघा. तुम्ही ज्याला विद्वान समजताय, समाज त्याला काय समजतो ते. बर. तुम्हाला देखील हेच? गुरुजी, आगरकर माझ्या पुढल्या प्रवासातही पावला गणिक आड येत राहणार. नाही 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 नाही, एक असे करा, यांच्या नावाने नोंदणी करून घ्या. नाही नाही नाही, हे बघा, तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर तुम्ही घ्या. अहो नाही नाही नाही, तुम्हीच ठेवा. तुमचे काय 24 तासात वाचून होते देखील. मी उद्या वाचेन. घ्या. बघा, माझ्यामुळे काल तुमची अडचण झाली, तुम्ही ठेवा हे. नाही, माझे ऐका, खरोखर तुम्ही ठेवा हे पुस्तक. अहो असं ठेवा. घ्या, नोंदणी करून घ्या यांच्या नावानं. हो. मला काय, कुठलेही पुस्तक चालते ज्ञान मिळवण्यासाठी. खरं, हे मात्र खरं. बरं आगरकर, मला एक प्रश्न पडलाय. हा वाचनाचा इतका अगाध व्यासंग तुम्हाला जडला कसा? आवड, सवय, चेतना, प्रेरणा आणि गरज सुद्धा. म्हणजे तशी वाचनाची आवड होतीच, पण मग घरातील दारिद्र्य विसरण्याकरता मन कशामध्ये तरी रमवावे ही आवश्यकता वाटू लागली. ज्ञानार्जनात रमलो, निबंध लिहू लागलो, बक्षिसे मिळत गेली.
त्यातूनच उपजीविका चालते आणि आता तोच आयुष्याचा एक भाग झाला. हे असं सगळं वर्तुळ आहे. हे आगरकर, किती साध्या आणि सोप्या शब्दात तुम्ही तुमची कथा आणि व्यथा देखील मांडली. असो, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता. मी दुसरं काहीतरी वाचेन. नाही नाही, हे पुस्तक तुमच्याकडे राहू दे. तुम्हाला त्याचा जास्त फायदा आहे. गॅलिलिओचे हे पुस्तक फार प्रसिद्ध झाले होते म्हणून वाचायचे होते. मी काय पुन्हा वाचीन? न्या तुम्ही. नाही, हे मात्र खरं आहे तुमचं. आपल्याकडे काय किंवा पलीकडे काय, जिवंत असताना कुठल्याही बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंताला समाजाकडून केवळ यातनाच मिळाल्यात. कसं आहे, समाजाला सत्य स्वीकारायचे नसते. त्यांना तेच सत्य मानायचे असते जे त्यांच्या सोयीचे. आणि दुर्दैवानं या सगळ्यामध्ये तर्कानं चालणाऱ्या माझ्यासारख्या माणसाची फार पंचायत होते हो टिळक. त्यामुळे आपण आपला मार्ग निवडावा आणि सत्य तेच बोलावे. परंतु त्यासाठी अंगी अचाट साहस लागते, मनोनिग्रह लागतो. कारण आपण कितीही योग्य आणि सत्य बोलत असलो तरी आपला आवाज दाबणारे आपल्या भोवताली असतातच. तसं हे इंग्रज आपल्या स्वातंत्र्याचा कंठ आवळू बघतायत. बाहेरील शत्रू कायमच आपला आवाज दाबण्यासाठी झटत असतात, पण त्यांचे तसे करणे याचे द्योतक आहे की आपला मार्ग योग्य आहे. त्यामुळे आपण ते काटे अगदी फुलाप्रमाणे स्वीकारावे आणि आपलं जीवित कार्य पुढे नेत राहावे. आणि ते धाडस विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनच देऊ शकतो. गोपाळराव, इतकी विद्वान आणि प्रगल्भ व्यक्ती मला माझ्या आयुष्यात भेटणे आणि ते देखील आयुष्याच्या या वळणावर, ही माझ्यासाठी फार आनंददायी आणि आशादायी बाब आहे. तुम्हास कल्पनाही करणार नाही. अहो, पण वळण कसले? जिथून आपल्या परिचयाची सुरुवात झाली तेच तर वळण होते. शस्त्र की शास्त्र? थोडक्यात तुमचा प्रवास शास्त्राच्या वर्गात सुरू झालाय तर. आपल्या दोघांचा प्रवास एक, इप्सित एक. आडवाटा वेगवेगळ्या असू शकतात. अहो, वाटा वेगळ्या असतील तरच प्रगतीची दारे उघडतील ना. बुवा, तसेही स्नेह आणि मतभेद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोपर्यंत हे दोन्ही आपल्यात असेल तोपर्यंत आपली मैत्री अबाधित राहील. बळवंतराव, आजपर्यंत असं कोणीही भेटलं नाही ज्यांच्याशी समविचारी राहून काहीतरी बोलता येईल. कल्पना विलासातील मैत्रीपेक्षा वैचारिक स्नेह जुळणं मला जास्त महत्वाचं वाटतं. विज्ञानवादी प्रवाहांना जेव्हा जहाल आणि प्रखर शब्द आणि विचार भेटतात तेव्हा समाजात क्रांती होतेच. काका, कानावर जे काय आलं ते खरं आहे का आमच्या? नाही म्हणजे सार्वजनिक सभा तुम्ही रद्द करताय? अहो, गेली 6 वर्ष तुम्ही अखंडपणे जनतेची सगळी गाऱ्हाणी सरकारापुढे मांडताय. मग अशी सभा रद्द का बरं करताय? अहो, त्याच विवंचनेमध्ये आहे मी सध्या. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. त्या कमिटीमध्ये भारताचा सगळा जमा खर्च मांडला जाणार आहे. अहो, आपल्या पुण्याच्या संदर्भामध्ये तिथे काही महत्वाचे निर्णय होणार आहेत आणि चर्चाही केली जाणार आहे. अहो, मग ही तर नामी संधी आहे. तुमच्यासारख्या आदरणीय व्यक्तींनी इथल्या समस्या तिथे मांडायलाच हव्यात. अहो, हे अगदी खरं आहे. आपल्यापैकी एखाद्या जबाबदार व्यक्तीने जर हे काम केलं नाही तर हे गोरे अधिकारी परस्पर तिथून कर वाढवून आणतील. द्या, मी ठेवतो. शिवाय सार्वजनिक सभेस तिथे आमंत्रण देखील आले. आपल्याला आपले मुद्दे मांडायला सांगितले. हे बघा. अहो, ही तर सुवर्ण संधी आहे काका. नाही नाही, तिथल्या गोऱ्यांना समजायलाच हवं या देशातले अधिकारी हा देश कसा चालवतात. नाही नाही, चालवतात नव्हे, लुटतात. अगं बाई, नाही ते बरोबर आहे. अहो, पण सागर उल्लंघन करायचं म्हणजे? हो, हे एक वेगळंच अरिष्ट आहे. समुद्र ओलांडून जायचं म्हणजे धर्मभ्रष्ट होणार. बरं, त्याचं प्रायश्चित्तही साधं सुद्धा नाही. अहो, तेच तर. आता हा तिढा सोडवायचा कसा या काळजीने मी वणवण फिरतोय.
अहो कोणी जायला तयार होत नाही. काका अरे बाळ ये. नमस्कार करतो. केव्हा आलात? अरे हे काय आत्ताच. कोण कुठे जाण्यास तयार नाहीये? फारच तिखट आहेत तुझे कान. अरे इंग्लंडात जाण्याचा विषय चाललाय. इंग्लंडात जाण्याचा विषय? अरे आपल्या सार्वजनिक सभेच्या कामाकरता कोणीतरी इंग्लंडला जायला हवंय, पण कोणी जायला तयार होत नाही. कारण सगळेजण. तुमचा शिष्य इथे तुमच्या समोर उभा असताना इतर कोणाला कशाच विचारताय? म्हणजे म्हणजे मी जाऊन येईन की इंग्लंडास.